नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही जर पाहिलं तर आपला इथे विनियरचं पॉलिशिंग सुरू आहे. तर ते पॉलिशिंग सुरू असल्यामुळे आपण बऱ्याचशा काही गोष्टी इथं झाकून ठेवलेल्या आहेत की त्यावरती त्याचा इफेक्ट होऊ नये. तर ह्या मास्टर बेडरूममध्ये आपण जर पाहिलं तर हा एक आपल्याला किंग साईज बेड मिळतोय, ज्याची साईज 6 बाय 6.5 फूट आहे. तसंच त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर हा आपला हेडबोर्ड आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या हेडबोर्डचे जे कॉर्नर्स आहेत ते आपण राऊंड केलेले आहेत. तुम्हाला प्रिव्हियस रीलमध्ये मी दाखवलं होतं की आपले जे वॉर्डरोब्स आहेत त्याच्यावर जे शटर आहे त्या शटरचे डिझाईन सुद्धा आपण कर्व घेतले होते, कारण की हे जे पूर्ण थीम आहे या रूमचं आपण थोडंसं कर्व शेपमध्ये घेतल्यामुळे याचे जे एजेस आहेत हे पण राऊंड दिलेले आहेत. तसंच या इथे आपला हा जो बेड आहे, इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या बेडमध्ये हायड्रोलिक बेड आहे तो, ज्यामध्ये खूप सारं स्टोरेज ठेवण्यासाठी आपल्याला स्कोप मिळतोय. तसंच हा जो पूर्ण बेड दिसतोय याच्या बाजूला आपण ना विनियर लावले ना लॅमिनेट, बिकॉज याला आपण फॅब्रिक यूज करणार आहोत. हा फॅब्रिक बेड आपला असणार आहे. तसंच इथे आपला एक हेडबोर्डिंग, यावरती जो पार्ट दिसतोय इथे आपण MDF केलेला आहे. आता हे MDF लावण्याचं कारण काय की MDF वरती आपल्याला पेंट किंवा टेक्स्चर व्यवस्थित करता येतं. तर ह्या वॉलवरती जिथे MDF आपल्याला दिसतंय त्या पूर्ण MDF वरती आपल्याला व्यवस्थित एक टेक्स्चर क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यावरती जे दिसते ते आपल्याला विनियर परत कंटिन्यू केलेलं आहे.